आणि पुढे फिट करायचे. आता वळ्या फिट करायच्या फक्त 2-4. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल. आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं थोडं उलट आहे. 10वा अध्याय काय म्हणतो ऐका. 10वा अध्याय म्हणतो बोंबला थिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका बरोबर सोडा बोंबलं थिंडा, कामं बुडवा बोंबलं थिंडा, देवच नाही. मोकार गण लावा, खाजवीन तिकडे टिपका, मोकार टपुऱ्या मण्याच्या माळा घाला. कोणत्या ग्रंथात असा ग्रंथ तरी सांगा. वाढवा दाड्या जाटा हिंडा बोंबलत, कोणत्या ग्रंथात आहे? वावी सांगा. कर्म हाच देव आहे. तुमचं काय म्हण आहे बोला. तुम्ही तर बदल झाले, अजून तर सुरुवात व्हायची, अजून 10 मिनिटात तुम्ही पण चक्कर येईल तुम्हाला. कर्म हाच देव आहे. तुम्ही चांगलं वागा, हा देव आहे. देवानं असं सांगितलं नाही करा पारायण, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधल्या गेमा खेळा. ही सगळी नाटक आहेत. चांगलं कर्म करा हाच देव आहे. उलट समजा जगातले सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आलेत. तुम्ही अभ्यास करा. सगळं जग देवाची पूजा करताय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. पुन्हा ऐका, सगळ्या बाया उपवास करतात सोमवार गुरुवार काय लागतील ते, पण देव जनीला तळू लागत होते. ज्यांनी भजन केलं त्यांनाच देव भेटतो. देव असा गप्पा मारून गंध उचलून बोंबलं हिंडून भेटत नाही, कधी नाही भेटलाच नाही. अजून मला एखाद्या संताचं उदाहरण दाखवा, बोंबलं हिंडला आणि देव भेटला. तुम्हाला सुधारत काही? तुम्हाला अजून 10 मिनिटानं काही सुधारणार नाही, देव भेटणार नाही. तुम्ही परत वाक्य नाही, उपवास केला कोणाला देव भेटलाय? ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक. ही आठवड्यातून एक उपवास ठीक आहे, महिन्यातून 15 दिवसातून एक एखादच ठीक आहे. महिनाभर श्रावण त्या बापान धरला होता, महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपास आहे? कोणता ग्रंथ आहे जगात? कोणता ग्रंथ आहे जगात का उपास केल्यावर देव भेटतो? सरळ सांगतो तुम्हाला, विश्वात, मी जगात नाही म्हणत, विश्वात जेवढे ग्रंथ आहेत सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गायीची काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. याच्यापेक्षा ग्रंथात सांगितलं काय? काय सांगितलं सांगा मला. कोणताही ग्रंथ शोधा, तुम्हाला काय सांगितलं? बरं राय उभा राहायचंय तुला. वाक्य नाही, अख्खं रामायण काय सांगतंय तुम्हाला? अख्खं रामायण पाठ केलं, काय करशील करून? तू केलं रामायण पाठ, काय करतो? भावाचा बांध कोरितो जी, मग रामायणात आहे का? राम भावाच्या पादुकांची पूजा करतोय, रामाचा भाऊ, आणि तू भावाचा बांध खोरीतोय आणि रामायणाला पुढे बसून मान हलितो. म्हणजे तुला उचलून आपटलं पाहिजे का नाही? तुम्हाला कोण सांगितलंय? भावाशी नीट वागा हे रामायण सांगताय, बाईशी नीट वागा हे रामायण सांगताय. एक वाक्य सांगा. जगातले सगळे ग्रंथ तुम्हाला चांगलंच वागायला शिकवतात. तुम्हाला असं सांगितलं नाही ग्रंथांनी मौन पाळा, बोलूच नका, बोलू नका, आतल्या आत सगळे लफडे चालू द्या, याच सांगितलं नाही. सांगितलं नाही तुम्हाला. परत वाव्यात 2 फिट करा, मला पुढच्या ओळीत घुसायचंय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि दुसरी ओवी आहे, कर्म हाच देव आहे. पुन्हा तिसरी ओवी आहे, 10व्या अध्यायात आहे, मोबाईल बंद करे, 10व्या अध्यायात आहे. संपत्ती जर आली, नीट आहे का बरं का, संपत्ती जर आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली, महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा चला, का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटूळच होणार. आज व्याजाचा धंदा करणारी माणसं कुठं नीट मरत असते का? त्याचं उत्तर तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणला? दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, व्याजाचा पैसा हा तळतळाटाचा पैसा आहे, तो
पहिल्या पिढीला नाही तरी तिसऱ्या पिढीला का होईना पण काम दाखवणारच. पैसा कमवा, 10% द्या, 13% द्या, उत आलाय तुम्हाला, गरीब लुटा लुटा. तुम्ही लुटण्यासाठीच आलात. तुम्हाला देवाने खास त्याच्यासाठीच पाठवलंय. 100 घ्या आणि 150 द्या, 100 द्या आणि 150 घ्या आणि 50 डॉक्टरला द्या. म्हणजे मुद्दल जाय. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा बरं, मोबाईल बंद करा, जेवढी कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मोठी झालेली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि 3 माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. मग जेवढ्या लोकांनी टक्के काढले, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, भातात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गावात येणार. बा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, खला सोडून दे. तुम्हाला माहिती आहे का? माहिती म्हणून ऐका. हे लय बारीक ऐकावं लागतं कीर्तन. 3.5 लाख माणसं, बऱ्या 3.5 लाख माणसं एकट्या रावणाच्या घरात होती. किती? 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू, 2.5 लाख आणि 1 लाख पोरं. 3.5 लाख माणसं एकट्या गेला बॉम्बाला रावणाच्या घरात होती. पण रावण रणात जेव्हा रामाने मारला, प्रभू रामचंद्रांनी मारला, तेव्हा 1 पठ्ठ्या सुद्धा रणात उतरला नाही. तुमचं ते डोकं बनणार. 3.5 लाखांमधला एकही रणात मिळाला नाही. रणात मिळाला तो एकटा फक्त रावण मिळाला. का? कधी तपास केला? सांगू. रावणाची संपत्ती आसुरी होती आणि रामाची संपत्ती दैवी होती. कपडे नव्हते, बायको गेली होती निघून, बायको नव्हती, पोरं नव्हते बरोबर. प्रभू रामचंद्रांना जेव्हा अगस्त्य ऋषीच्या आश्रमात आल्यावर रत्नजडीत मुकुट दिला होता, भेट, तेव्हा रामचंद्र म्हटले होते, मी दान घ्यायला हरकत नाही, पण माझी बायको माझ्याजवळ नाही, मला मुलं मोठे करायचे नाहीत, मला जर ग्रस्ताश्रमच चालवायचा नाही तर तुझ्या दानाची गरज काय? काय करणार मी घेऊन? मी करणार काय घेऊन? बायको माझी नाहीये, पोरं माझी गेलेत, 2 पोरं बाजूला आहे, मला नाही पोरांसाठी काही करायचं, नाही बायकोसाठी काही करायचं, अंगात वलकलेत, वडील गेलेत, राज्य गेलंय, सगळं झालंय, आता मला तुझं दान घेऊन करायचं काय? हा, कधी ध्यानात ठेवा. एवढे रामचंद्र, पण आसुरी संपत्ती रामाकडे नव्हती. रामाकडे होती दैवी संपत्ती आणि रावणाकडे होती आसुरी संपत्ती. म्हणून व्याजाचा धंदा, कराचा धंदा, टॅक्स, ही टेबला खालून वरून, ही घातक पैसे आहेत. घातक आहे. त्यांच्या घरात ईडी पोरं पैदा होणार, ते वाटूलच होणार. उरफाट्या बावलीची पोरं पैदा होणार, ते सोडित नाही कोणी कोणाला. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. तुम्ही सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, गुंडाच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर तुम्ही कुणालाही संपू शकता. हे ध्यानात ठेवा. तुम्ही सकाळी खून करून दुपारी सुटून येऊ शकता, एखाद्या गरीबाची जमिनी हडप करू शकता, 10-5 गुंड पाडून एखाद्याचा मर्डर करू शकता, सकाळी परत सुटून येऊ शकता. पण ह्या जगात 2 जण असे आहेत का त्यांच्यावर तुमचं सत्ताही काही करीत नाही आणि पैसाही काही करीत नाही. असे 2चे जगात, 1 काळ आणि 2 मृत्यू. हा, बरा पैसे वाचवा म्हातारा, जा लय पैसे त्याकडं वाचव, दे मला 1 शेक दे 3 लाखाचा, आणि म्हातारा नातीच्या लग्ना पोट ठुई चाल.
ठेव ना, लई याजाची कमी तो ना, ठेव. वा 3 दिवस नातीचं रंगण आलं. यमराज हे 3 दिवसाचे 3 लाख घ्या, ते आमच्या आजोबा लग्नात पाहिजे. करा करा ना, पैसे तुमच्या ऐ करा ना. ज्यांच्या पायानं आईल्या तरली, ज्यांच्या पायानं दगड नावानं दगड तरली, ते रामचंद्र दशरथाला परत सोडू शकले नाही. तुम्ही कोण टिकूजी हो? तू तर बंद पडेल डिग्रीचा चेअरमन आहे, तरी माझ्यातल्यावानी वागत. इथं केना सगळं डिग्री इकली. आली तर दया, ओव्या सोडायचं नाही. संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही. पण उलट सांगून देतो, दोन्ही आले तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. 3 ओव्या क्लिअर. अजून मी कीर्तनाला सुरुवात केली नाही. 3 ओव्या फिट करायच्या एवरे आणि कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे, मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे. तुमचे ते 7 पत्रिकेतले जे महाराज, त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. ती बाकीचे तुमचे लाल करून कीर्तन करतील, आपल्याकडे उलट आहे. कीर्तनाला 3 सूचना आहे. माझं तुमच्याशी काही खुटलं नाही. फक्त कीर्तनाला 3 सूचना आहे. अभंगाला सुरुवात केली नाही अजून. म्या दरिद्र्याव आणि कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर आणि बसायचं, कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि तिसरी सूचना आहे शंकरा अभंगाला, शंका असली कीर्तनात जागेवर विचारायची, ओपन चायलेंज. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सबंध. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत. तुम्हाला होईल ना. आम्हाला जसं आता मारुती पुढं सप्ताह आहे, वर्धापन दिले, मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन. तुम्हाला पटवा अथवा न पटव, तुमचं आमचं काय संबंध आहे. त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे, त्याचा वर्धापन दिले, 15 वर्ष झाली सप्त्याला, तो ठरविल. तो जशी आपल्याला बुद्धी देईल. कारण तुका म्हणे मज बोलवितो देव. आपल्या हातात काय आहे? आपण फक्त बुजगावणे ठरवणारा तो आहे. आपण फक्त वांग्यातलंय, वारं आलं हल्ला, वारं आलं हल्ला. आपल्याकडं काय हातात आहे? काहीच नाही. काय हातात? तुमच्या हातात आहे. आणि हाय मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता सुरुवात झाली अभंगाला, आता फक्त प्रश्न उत्तरच शेवटपर्यंत. 2 मिनिटं देणार मी ह्या प्रश्नाला तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतोय ती तुम्ही कमावता कोणासाठी? पोरांसाठी. बसलेल्यापैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्या बापानं बोटवर करायचं, त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं. कर बोट नाही. मग ही झक मार आहे तुम्हाला सांगितली कोणी? याचं उत्तर आहे अज्ञान. याचं उत्तर आहे अज्ञान. आता दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला आता नुसते प्रश्न उत्तर दे. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मिळालो का? उपभोग घेणार कधी? 50 तर झालोय, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, माग मुळ्याचा ठणका चालू आहे, पुढं मुतखडा वळवळ.
करतोय. उशाला झोपेच्या गोळ्या पालत व्हायची, उताना व्हायची, तोंड वास व्हायची, तोंड मिटवायची. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1, पुन्हा वर उठताना 1. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाली तरच इकडं पडत, इकडं खाली ना इकडं पडत. मग आता मला सांगा, तुम्ही हे कमवणार गमावणार कधी? त्याचं उत्तर सांगा. काय कमवायचं असेल ते 50च्या आत बस. गाडी बिडी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे. हे लोकांचं ऐकू नका. पैसे नसल्यावर कुत्रही चरित नाही. तुमच्याकडे 100 रुपये नाही, हिंडाभर जात्रात कोण तुम्हाला चहा पाहिजे? तो हे पखवादे बिखवादे गायक वादक ध्यानात ठेवा. पैसे कमवा, दुनिया मरू दे तिकडं. दुनियाचं काय घेणार? दुनिया वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. पैसे नसल्यावर कोण खातं? फक्त पैसे कमवताना 2 गोष्टी करायच्या. ते कोणाच्या तळतळाटाचे नको आणि अनितीचे नको. पोतभर नोटा कमव ना रोज. 5,000 रुपये कांदा गेला ना, 5 लाखाचा कांदा जाऊ दे ना, 2 लाखाची बुलेट घे ना पोराला. पुढे चोऱ्या केल्यात आपण. 8 लाख रुपये बागाचे झाले. चल 5 तोळे सोनं करून टाक बायकोला. चल, आपण कमवतोय, आपण खाल्लं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आपण कुठं बँका लुटले का, पतसंस्था लुटलेत का, कोणता कमिशन काढले का, टक्का काढलाय? घामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही ग्रंथात लिहिलं नाही. घामाचा आहे. पोराचं, आमच्या पोराचं खवाट गेलंय कांद्याला पंप आणून थोडेफार पैसे मिळू द्या ना. आणि मिळाले त्याला पैसे. त्याला वाटलं घड्याळ घ्यावं, घेतलं. त्याला वाटलं गाडी घ्यावं, घेतली. 5 लाखाचा कांदा गेला, खर्च जाऊन 3 लाख रुपये उरले. 1 लाखाची त्यानं गाडी घेतली. घेऊ द्या ना. त्याची घामाची आहेत का? त्यानं लुटलाय कोणाला नाही. आणि कष्टाला पैसा कमवायचा नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी? वावळ हे काय? काही लोक म्हणतात मला काय करायचं पैसे. तुला काय करायचं कळण? कोपऱ्यात पडलं. काय करायचं काय करत नाही. शिष्य बिष्य सगळे लबाड. कोण गुरु कोण शिष्य? मुंडकं दाबतील गुरुचं जर माला असला गुरुच्या उशाला तर. शिक्षण काय? आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझ्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बाबा गेला उडत. लोकांना काय घेणं? लोक वापरून घेणार. सीझन संपल्यावर सोडून जाणार. लोकांना काय घेणं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे घेतात? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे नाही झोप. आता काय हे इंदुरकरची वाक्य आहेत भाऊ. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का जगातून तुम्ही संपले. तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील. आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात तीच माणसं तुम्हाला आतून धोका देतात हे ध्यानात ठेवा. वेळेला तोंडावर वाईट बोलणारी माणसं कितीतरी पटीनं चांगली बोलतात आणि पुन्हा नाव घेत नाहीत. म्हणजे तुमची लई लाल करतात. ग्रामपंचायतीचे पैसे ज्याच्या का वाटाय दिले, वाटलेच नाही. आपलाच कार्यकर्ता आणि आयुष्यभर आपल्याच संघ. मतदाना दिवशी गायब, दुसऱ्या दिवशी पडल्यावर आला आणि म्हणलं आमचं गावच नालायक आहे. आणि आपण ह्याच नालायकांवर विश्वास ठेवतो. हाच नालायकपणा आहे. वेळेला नंगाट बोलणारी माणसं परवडली पण स्तुती करणारी लोक योग्य नाही. तुमचं काय मत आहे? जी माणसं तुमच्या भोवती तोंड भरून तुमचं चांगलं बोलतात धोकाच. हा वेळेला शिव्या देणारा माणूस चांगला. काय मत आहे तुमचं? तुमचं तर डोकंच बंद. तो शिव्या देतो पण नंतर प्रेमाने बोलतो. पण जे प्रेमाने बोलतात त्याला मराठीत खेसानं गळा कापणं म्हणतात. तुम्ही अभ्यास करा ना. कट्टर विरोधक होता असू द्या ना, गाता पाण्यात टाकला टाकू द्या, पण तोच कट्टर विरोधक तोच तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला. काय बोलता तुम्ही? आणि तोच विरोधक म्हणतो ब्रह्म आणि तुकोबराय एक होते. मग बंबाजी परवडला का नाही? बोला. तोच विसोबा खेचर खापर नव्हता देत, नाही ना देऊ द्या. ज्ञानोबाची टेस्ट झाली, जठरागली पेटवला, पेटू द्या. पण तोच विसोबा खेचर नामदेवरायाचा गुरु झाला
हे तर देऊ द्या ना. पण जर चांगली तोंडावर बोलणारी माणसं असती तर कामच करणार ना. आणि आतापर्यंत तुम्हाला धोका कोण दिलाय? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. प्रेम बीम काही करीत नाही पोरी, कधीच कुणावर प्रेम करीत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते. प्रेम हा तिचा विषय नाही. तिला मोठ्याचं दिसलंय, भिकारी करायचंय, गाडीवर बसायला मिळतंय, मोबाईलला बॅलन्स मिळतोय, हॉटेलिंग होतंय, ब्युटी पार्लरचा खर्च होतोय, कोणत्याही शिंगराच्या मागं बसायला हरकत नाही. त्यानं लग्नाची मागणी केली का हिनं म्हणायचं मी 9वीला जॉईंट आहे, मग त्यानं 10 रुपयाला सुरुवात करायची. जिंदगी माझी बर्बाद झाली, पेन मर. आणि तो म्हणतो तिने मला शब्द दिला. अरे तुला काय एकट्याला दिलता? या सगळ्या लबाड आहेत. हे बरे, या सगळ्या लबाड आहेत, कोणी करीत नाही. 3 वाव्या संपल्या. तुम्ही कमावता पण 50च्या आत मजा हाना. तुमचं काय मत आहे? आता खरं सांगू का, 50च्या पुढचं जे जगणं आहे ना ते लाचारीचं जगणं आहे. काय मजेचं जे जगणं आहे ना ते फक्त 50. म्हणून जेवढे राजे झाले आणि जेवढे संत झाले ते 60च्या आतच गेले. आणि 60 माणसं, शहाण्या माणसांनी ह्या जगात जास्त दिवस राहू नये. 90, 92 मजा नाही त्याच्यात. 55, 56, 60 बस ओके. मग त्या नाताना मिशा वाढायच्या, नागपुरीत बोटं घालायची, काय ते जगण्याला मजा आहे. बायकोनं म्हणायचं बरोबरीचं एक नाही राहिलं, अजून पोरावानी उडी हाणतोय, मी आज काय पाप केलंय. सुनानं म्हणायचं अख्खा वाडा खाली झाला आणि हा अजून पोरावानी उडी हाणतोय. मग सुनानं चहा पेताना म्हणायचं डोस, जेवताना म्हणते घालते तुझ्या मड्यावर. मग त्यानं म्हणायचं आता माय बोगे घाल जगून बोगे. 60 वर्षाच्या पुढचं जगणं लाचारीचं आहे, हा धोका देतो. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडी हल्ल्यावर गुडघे काढले. तुझ्या पायी गावात तमाशा याचा बंद झाला असा नमुना गडी. तू तांब्यात कोळशे घालून टोपीला इस्त्री मारित होता तमाशाच्या दिवशी. म्हणजे तू काय सोयीचा होता काय? काय आलं देव सोडीन कोणाला? मला 2 जण सोडित नाही कोणाला, मृत्यू आणि काळ. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त पहिला मंडळ पोरं सोरं पोरी बिरी बोलत जायचं. आता बोलावं लागेल तरच कळेल अभंग अवघड आहे. एक पहिला नीट बस आहे, सरळ बस. पहिला प्रश्न आहे. आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. आहे, सावध बरं का, घोटाळा झाला बरं का. जगात देव आहे, उत्तर आहे का बरं का. जगात देव आहे. माझा प्रश्न आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा लगेच दुसरा प्रश्न आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तरे नाही. आता सावध राहा. आहे पण पाहिला नाही. आता उत्तर द्या पटापटा. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरा. तिथंच लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा संतांची कृपा झाली, देव नाही भेटला तरी चालेल. मी तर म्हणतो देव भेटूच नाही. देव नाही भेटला तरी चालेल, कोण भेटावेत? आणि संत जर भेटले देव आपापच भेटतो.
जड आहे. लाकडाची राख झाली, लाकूड होणार नाही. ऊसाची साखर झाली, ऊस होणार नाही. एकदा ज्ञान आलं ना, दुःख येणार नाही. दुःखाचा काय संबंध आहे ज्ञान आलं? आता हे जे आपले जे दुःख आहे ना, हे पोरं बरोबर नाही, सुनबाई धावती, हे काही कौतुकाचे दुःख आहे काय? हे आपण कुठाने करायचे देवांनीच करायचं, तुला कोण सांगितलं होतं? आणि तुम्ही पाप करायची देवाच्या पायावर नेऊन टाकायचे, कोणता नियम आहे? देवा माझ्या पोराला बुद्धी दे, तुला सांगितलंच कोणी होती कुठाने? तुला समजत नाही का? 80% महिलांना एकच आजार आहे, सारख्या भुकातात. माई सून मा ऐकत नाही. तू कोण लागून गेली? अय कोण तू कोण शहाणी आहे बा तुला सुनाना ऐकायला? तुला समजत काही? सून तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण आहे? अय कोण तुझी? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्याला धरीन नाही तर कांद्याला धरीन, तुला करायचं काय? तुला अर्धी मिळत ती गप खाईन मर ना. काय लोक, तुमचा जगाचा काय संबंध आहे? आपण थकलो, जग संपलं. काय घेऊन बसले? आता पुन्हा उलटे फिरायचं आहे. तुम्ही मी सगळे देवाची लेकरं आहेत, घुसलो बरं का आपण आता. म्हणजे देव आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही का आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आई बाप हेच देव आहे. महाराज आता लोक नुसते म्हणतात लय विकास झाला, जग सुधारलं. आता काय बोलू नये महाराज, आज अशी परिस्थिती आहे महाराज. लोक फक्त कपड्यात आणि घरात सुधारलेत. महिला मंडळ काही घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे असे हाल आहेत. ज्या खोलीमध्ये म्हातारा आहे महाराज, त्या खोली जर माणूस भेटायला गेला आणि दार जर उघडलं तर त्याला उलटी होते. इतक्या घाणीत म्हातारा आहे महाराज, इतक्या घाणीत. त्याची लघवी तिथंच आहे, त्याचा स्वयंपाक शिळ तिथंच आहे. फक्त वर गप्पा आणायच्या, वर गप्पा आणायच्या, कडक टोप्या घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे, शहाणपणाच्या गप्पा आणायच्या, बायकोला 2-4 घोडे लावायचे, वरून कडक राहायचं. फक्त कुटुंबांच्या बाबतीत सगळी माणसं फेल आहेत. तुमचं काय मत आहे? अक्षरशः काही माणसं इतके नालायक आहेत. पाहुणे जर आले पुरीला, बरं म्हातारा कोंडून घेते हो. त्या म्हाताऱ्यानं बैठकीत यायचं नाही का? म्हातारा डोक्यातून गेला, तो काही बोलल, डोक्यातून गेला. काय अवस्था आहे मला? फक्त बोलायचं नाही कोणी. आता माझी 30 वर्ष गेले, 31 वर्ष लागलं मला महाराज झाल्याला. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. खरं बोल, नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराज, वाईट वाटतं बोलू नये. एक मुलगा आईतून व्हायला राहतोय, एक. काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा? काय अर्धी भाकर तुम्ही आईला घालू शकत नाही? अरे नाही, इथं निघतील 20 महिला का स्वतःच्या नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही आजी नाही. आणि तिची सून बचत गटाचा अध्यक्ष आहे, ती महिला सुधारायला निघाली गावात, आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचं नाही. नाही, तुम्हाला माहित आहे का किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना, त्या मांडीत इतकी ताकद आहे, मांडी हल्ली तरी नातू झोपतोय. काय ताकद आहे? नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं आजीनं थापायचं, हळूहळू झोपला नातू. आज आयांना नातू पाहायची पंचायत झाली महाराज. नाही हो, कुशल म्हणत्या बाया कामाई सासू अडाणी आहे म्हणून मी तिच्याकडे पोरग देत नाही. अडाणी बाई का पोरग द्यायचं नाही? अरे अडाणी बाईचा दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि अडाणी बाई चालत नाही? कीर्तन करून आणि सप्ते करून करायचं काय? जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेला कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? गाड्यांना बंगल्यांना करायचं काय? जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून बसेल ना, तो बंगला शोभून दिसतो, शोभून दिसतो. शोभून जाऊ द्या, चप्पल तुटली त्याची, पण खुर्ची घेतो आणि वट्यावर बसतो, काठी हातात. राम राम, शोभतो का नाही बंगला? शोभून दिसतो बंगला. जा तो बंगल्यात काही असू द्या नाही तर नसू द्या, पण वट्यावर चपला काढल्या पाहून काही बाया अशा आहेत महाराज, कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले, पण आजीबाई आहे ना, पोट घेते, वट्यावर बसते, असा एवढा झाडू घेते, अख्खा वट्टा झाडते, अख्खा वट्टा बसून चुलीक जाते, चुलीपाशी झाडते. आणि सूनमाई शेतातून यायला उशीर होईल ना, हळूहळू चूल पेटवते, बटाटे कापून ठेवते आणि हळूहळू दमादमानं